कधी विचार केलाय का की अमेरिकेला नेहमी एनिमीज का लागतात? कारण पॉवर फक्त इकॉनॉमीवर नाही टिकत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. अमेरिकेला कायम एखादा एनिमी का हवा असतो? आधी सोव्हिएट युनियन, मग टेररिझम आणि आता चायना. ही कॉन्स्पिरसी नाहीये, हे सिस्टमचं लॉजिक आहे. कारण ची ग्लोबल पॉवर 3 गोष्टीवर उभी आहे. एक मिलिटरी डॉमिनन्स, डॉलर डॉमिनन्स आणि लिडरशिप नॅरेटिव्ह. आता पहिली गोष्ट बघूया मिलिटरी डॉमिनन्सचं. यूएसचं डिफेन्स इकोसिस्टम खूप मोठं आहे. वेपन्स इंडस्ट्री, ग्लोबल बेसेस, अलायन्सेस हे जस्टिफाय करण्यासाठी एक्सटर्नल थ्रेट इम्पॉर्टंट ठरतो. एनिमी नसला तर ट्रिलियन डॉलर मिलिटरी प्रेझेन्स एक्सप्लेन करणं कठीण होतं. दुसरी गोष्ट डॉलर. जग अनस्टेबल असेल तर कंट्रीज सेफ असेट्स म्हणून यूएस डॉलर आणि ट्रेजरी बॉन्ड्सकडे पळतात. म्हणजे ग्लोबल फिअर इनडायरेक्टली यूएस फायनान्शियल सिस्टीमला स्ट्रेंथन करतो. आणि तिसरी गोष्ट आहे लिडरशिप नॅरेटिव्ह. अमेरिका स्वतःला प्रोटेक्टर ऑफ ग्लोबल ऑर्डर म्हणून प्रेझेंट करते, पण प्रोटेक्टर असण्यासाठी थ्रेट असणे गरजेचं आहे. म्हणजेच हे फक्त वॉर्स बद्दल नाहीये, तर ग्लोबल सिस्टीम मध्ये अमेरिकेची भूमिका टिकवण्याबद्दल आहे. हा तर जगात काय चाललंय.